लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. अजूनपर्यंत असं वाटत होतं की बांगडी ही फक्त हातालाच टोचू शकते, पण संजू दादाचं गाणं ऐकल्याच्या नंतर ते कानाला पण टोचते. तर कसं काय मंडळींनो, मजेत ना? मजेतच असाल. आज मी कुठल्या ब्लॉगरवर किंवा रील स्टारवर रोस्ट करणार नाही. आज मी रोस्ट करणार आहे गाण्यावर. आता खरं तर ते माझं दुर्दैव आहे की मला गाण्यावर रोस्ट करावं लागतंय. संजू राठोडला तर तुम्ही ओळखतच असाल ना? हा नाही संजू, गुलाबी साडी आणि लाली लाली, हा तोच. त्याचंच एक आता नवीन गाणं आलंय, ते म्हणजे लाल लाल कलरची बांगडी. भावाचा लाल रंग एवढा फेवरेट आहे ना, एवढा फेवरेट आहे की त्याच्या प्रत्येक गाण्यामध्ये लाल रंग हा असलाच पाहिजे. म्हणजे गुलाबी साडी आणि लाली लाली लाल, आणि आता लाल लाल कलरची बांगडी. लाल हा शब्द असलाच पाहिजे, त्याशिवाय गाणं होणार नाही. कळलं काय? हां, काली बिंदी झाली, गुलाबी साडी झाली, आणि आता काय लाल लाल कलरची बांगडी. पण ह्या सगळ्या मुलींच्या गोष्टींवरच भाई तू गाणं बनवते. आपल्या मुलांचं काय? मुली मस्तपैकी बांगड्यांच्या दुकानामध्ये जाणार, लाल लाल बांगड्या घेणार, त्या घालणार आणि मस्तपैकी इंस्टाग्रामवर नाचणार. मुलांचं काय? मुलांचं पण असं काहीतरी बनव ज्याच्यामध्ये मुलं पण नाचतील. आपल्याकडे नाचणाऱ्यांची संख्या कमी थोडी आहे. आता आपण बघूया ह्या गाण्याचे उत्कृष्ट असे लिरिक्स. लाल लाल कलरची बांगडी, बांगडीचा कलर लाल. हे लिरिक्स ऐकून झाली माझी लाल. आता तुम्हाला वाटत असेल की बांगडीचा कलर लालच का? म्हणजे हिरवा का नाही, पांढरा का नाही, भगवा का नाही? पण तुम्हाला नाही कळत रे. म्हणजे अरे यमक जुळवणं खूप गरजेचं आहे. असे लिरिक्स लिहिणं म्हणजे काय खायची गोष्ट वाटते तुम्हाला? प्रत्येकाला ते जमत नाही. असं खूप कठीण काम असतं ते. असं खूप विचार वगैरे करावा लागतो. तुम्हाला जेवढं सोपं वाटतं ना, त्याच्याहून जास्त कठीण आहे. पण मला संजू दादा तू एक सांग, तू बांगड्यांच्या दुकानामध्ये गेलेलास की बांगड्यावाला तुझ्या घरात आलेला? ह्याच्यानंतरचं लिरिक्स म्हणजे चाल माझ्यासोबत चाल, नाच माझ्यासोबत चाल. हा, इथपर्यंत ठीक होतं की चाल माझ्यासोबत चाल, म्हणजे ते ऐकायला बरं वाटतंय आणि ठीक आहे, ते यमक जुळतंय. आता काय, पण नाच माझ्यासोबत चाल म्हणजे नाचायचं की चालायचं? किती कन्फ्युजिंग आहे. ह्याच्याहून चांगले यमक जोडून मी शाळेमध्ये गाणी म्हणायचो, जसं की काग सकू का हसते, गच्चीवरून तुझी स्माईल छान दिसते. ह्या गाण्यामध्ये सगळं काय चांगलं आहे. चांगली क्वालिटी आहे, सिनेमॅटोग्राफी आहे, एडिटिंग आहे, फक्त एक सोडून. बांगडी लाल झाली की नाही माहिती नाही, पण हे गाणं टाकून संजू दादाची लाल तर झाली असेल. ह्या गाण्यामध्ये अजून एक ओळ आहे, ती म्हणजे मला प्रचंड आवडली आहे, म्हणजे खूप कमाल. लाल लाल कलरचा घागरा, ओढणीचा कलर लाल. ही ओळ मला आवडण्याचं मुख्य कारण म्हणजे दादाने प्रत्येक ओळीला एकदम न्याय दिलाय. असं अन्याय नाही कोणावर केलाय. म्हणजे प्रत्येक ओळीला त्यांनी जस्टिस दिलाय. म्हणजे लाल लाल कलरचा घागरा, ओढणीचा कलर लाल. त्यांनी असं नाही लिहिलं की घागऱ्याचा कलर लाल. प्रत्येक ओळीला त्यांनी जस्टिस दिलंय. म्हणजे वा, काय लिहिलंय, म्हणजे काय विचार करून लिहिलंय. म्हणजे हे मला पण आयुष्यामध्ये कधी सुचणार नाही असं. आणि खरं बघायला गेलं तर या संजू दादाने पण जस्टिस दिलेलं नाहीये. खरं जस्टिस दिलेलं आहे इंस्टाग्रामवर नाचणाऱ्यांनी. ह्यांना काय फरक पडत नाही. म्हणजे गाणं चांगलं असू दे, वाईट असू दे, त्यातले लिरिक्स कसे आहेत, चांगले की वाईट आहे, मग मी ह्यांच्यावर व्हिडिओ बनवू की नको, हे असलं काय. फक्त स्टेप्स, बस. फक्त यांना स्टेप्स माहिती पडल्या की बाई चालू झाले. आता दुकानामध्ये जाणार, लाल कलरच्या बांगड्या घेणार आणि लाल कलरच्या बांगड्या घालून मस्तपैकी रील्स वगैरे बनवणार. बस, ह्यांना फक्त नाचणं, शरीर हलवणं एवढंच बस. बाकी काय नाही. बाकी कोणाशी घेणं देणं नाही, काय नाही. बस, ह्या गाण्याचा खरा फायदा ना संजू दादाला झालाय ना इंस्टाग्रामवर नाचणाऱ्यांना झालाय. याचा खरा फायदा झालाय म्हणजे बांगड्या विकणाऱ्या काकींना. त्यांनाच जास्त फायदा झालाय. म्हणजे ते पण विचार करत असतील की च्या मायला एवढा फटाफट बांगड्या कशा काय विकल्या जात आहेत, आणि ते पण लाल कलरच्याच बांगड्या का विकल्या जात आहेत. नंतर त्यांना कळलं असेल की अच्छा, एक गाणं आहे लाल लाल कलरची बांगडी, म्हणून सगळ्या मुली माझ्याकडून बांगड्या घेऊन जातात, ते पण कशाला, नाचायला. बांगड्या विकणाऱ्या काकींनो, तुम्ही संजू दादाला एकदम स्पेशल थँक्यू बोला. त्याच्यामुळे तुमचं बांगड्यांचं प्रमोशन होतंय आणि मस्तपैकी धंदा होतोय ना. एवढं तर मला कळलं की फक्त माणसांचेच दिवस येत नाहीत, तर वस्तूंचे पण दिवस येतात. म्हणजे कोरोनामध्ये मास्क, त्याच्यानंतर सिलेंडर, आणि आता लाल कलरची बांगडी. म्हणजे वस्तूंचे दिवस येत आहेत. माझे दिवस कधी येतील? लाल कलरच्या बांगडीसोबत अजून एक ट्रेंड आहे, तो म्हणजे हा, या भावाचे व्हिडिओ बघून मला खरंच रिअलाइज झालं की उगाच मी माझे कपडे, बुटं वगैरे टाकून दिले. आता मला समजते त्यांचं खरं महत्त्व. आपले कपडे जुने झाल्याच्या नंतर त्याचा जास्तीत जास्त आपले मम्मी लोक काय वापर करतात की घरात मस्तपैकी बारदन पुसायचं, बस, बाकी काय नाही. आणि ह्या माणसाने त्याचे कपडे काय, बूट काय, काहीच ठेवलं नाही. सगळं कैसा, मतलब कसं सुचतं कसं हे सगळं. ह्याच्या व्हिडिओ बघून लोकांनी काय तारा भावना, काय पण करत सुटलेत. म्हणजे बिस्लरीच्या बाटल्या म्हणू नका, झाडाची पानं म्हणू नका, गोण्या म्हणू नका, सगळं यूज करतायत. बस,
माझे पण कुठले तरी जुने कपडे असे कुठेतरी टाकले असतील, आता मी पण शोधायला घेतो आणि असे रील्स वगैरे बनवतो. पण त्याआधी तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा. लाईकचं एम ठेवूया आपण 400 लाईक करून टाका. आणि आपल्या सेकंड चॅनलवरती म्हणजेच उंडगा ह्या चॅनलवरती ट्रॅव्हल व्लॉग आलेला आहे. लवकरात लवकर जाऊन बघा आणि तो कसा वाटला ते मला खाली कमेंट सेक्शनमध्ये मला नक्कीच कळवा आणि लाईक करा, शेअर करा. तर चला भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा, येतो.